महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्क, सत्य बातमी, ठाम भूमिका. घराचा करता गेला आणि एका क्षणात सर्व काही संपलं. चांद शैलीतील भीषण अपघाताने उद्ध्वस्त झाला संसार. 2 वर्षांच्या लेकराचा बाप गेला. एका धडकेत संपलं संपूर्ण आयुष्य. शहादा तालुक्यातील चांदशैली परिसर आज सकाळी एका भीषण अपघाताने अक्षरशः हादरून गेला. मित्तल जिनिंगजवळ सकाळी सुमारे 9 वाजण्याच्या सुमारास मोटरसायकल आणि ट्रक यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात 27 वर्षीय किरण शिवाजी पाटील राहणार ब्राह्मणपुरी यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की मोटरसायकलचा पूर्णपणे चक्काचूर झाला. घटनास्थळी काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. स्थानिक नागरिकांनी तत्काळ धाव घेत मदत कार्य सुरू केले. मात्र किरण पाटील यांना वाचवण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता. मिळालेल्या माहितीनुसार अपघातातील ट्रकचा क्रमांक RJ11GA 8669 असा आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून पुढील तपास सुरू केला आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. किरण पाटील यांच्या निधनाने ब्राह्मणपुरी परिसरात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात आई वडील, 2 बहिणी आणि 2 वर्षाचा चिमुकला मुलगा असा परिवार असून कुटुंबाचा एकमेव आधारस्तंभ हरपल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. या दुर्घटनेमुळे पुन्हा एकदा रस्ते सुरक्षेचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे. वेग मर्यादा आणि वाहतूक नियमांचे पालन न केल्यास अशा दुर्घटना टाळता येणार नाहीत, हे या घटनेतून स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्कसाठी अजय राजपूत, शहादा. संजय मराठे, ब्राह्मणपुरी. जसं ऍक्सिडेंटचे माहीत पडल्यानंतर मित्तल जिनिंग जवळ ऍक्सिडेंट बघितल्यानंतर तो आमच्या मित्राचाच भाचा होता. तर काय नाव होतं त्याच्या? किरण शिवाजी पाटील. कुठून येत होता ना कुठे जात होता? शहाद्याकडनं येत होता आणि खेत्याकडनं ट्रक जात होते. समोरासमोर ऍक्सिडेंट झाला. जागीच मृत्यू झाला त्याचा. मग नंतर पोलीस वगैरे आले, त्यांनी पंचनामा केला. त्याच्या परिवारात कोण कोण किती जण? ते एक मुलगा आहे, तो एकटा कमवणारा तोच होता आणि त्याचे वडील आहे शिवाजी पाटील. आणि त्याला म्हणजे मुलगा मुलगी एक मुलगा आहे त्याला, त्याची बाई 2 वर्षापूर्वी वारली. हो. आणि घरात अजून करणारा कोण नाही, एकटाच मुलगा तो कमवणारा होता आणि त्याचे म्हातारे आई वडील आहे. त्याचे वडील समोरच आहे. गावकऱ्यांना आम्हाला सर्वांना माहित पडल्यानंतर पोलीस पंचनामा झाला. पोलिसांनी त्याला गाडीत टाकून दवाखान्यात घेऊन गेले. त्याला पुढचे तपास पोलीस करतील आणि प्रशासनाकडनं त्याला, गरीब मुलाला, त्याच्या आई वडिलांना मदत व्हावी ही अपेक्षा आम्ही गावकरी करतो.